Next topic, plant protection. Plant protection, that is pest and pest control. Plant protection means pest and pest control. Pest म्हणतोय मी, I am saying about PEST pest. PEST pest. This pest. I am saying this pest, not the PASTE. I am saying about pest. Pest and pest control. Pest means any organism causes the damage to the crop are called pest. Maybe insect, maybe rat, and different type of the insect, worms, larvae. They can damage to the crop. मग आपल्या उभ्या पिकांना ते मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. मग उंदीर असतील किंवा अनेक प्रकारचे कीटक असतील, that is called as the pest. Any organism which cause the damage to the crop. जे आपल्या क्रॉपला डॅमेज करतात त्या क्रॉपला किंवा तशा ऑर्गॅनिझमला म्हणतात पेस्ट. अँड फॉर दॅट द डिफरंट मेथड्स आर अप्लाइड. वेगळ्या मेथड्स अप्लाय करतात. दॅट इज कंट्रोल, पेस्ट कंट्रोल. अँड फॉर दॅट कंट्रोल अगेन सिंपल मॅन्युअल मेथड, that is called as the physical method, or it may be again chemical method. We know that different type of the pesticides, वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड्स आज आपण बघतो. फॉर एक्झाम्पल एंडोसल्फान, or it may be again DDT, BHC, different type of sulfur. It may be different type of fungicides, pesticides, insecticides, such as by applying of the such chemicals, pesticides, common broad word pesticides. And again biological method, controlling of enemies of pest, control of the pest with the help of enemies of pest. दुश्मन का दुश्मन बोले तो अपना दोस्त. यस, एनिमीज ऑफ पेस्ट, पेस्टचे एनिमी वापरणे किंवा पेस्टचे एनिमी वापरून नियंत्रण करणे. और पॅरासाइट ऑफ पेस्ट, त्या पेस्टचे पॅरासाइट, पॅरासाइट ऑफ पेस्ट सच आहे. दिस आर द प्लांट प्रोटेक्शन मेथड. अगेन वीड. Weeds are, that is like that, any unwanted plant which are not sown by a farmer are called as the weeds. कोणतेही जे अनवॉन्टेड प्लांट असतात त्याला आपण म्हणतो weeds. Again types of weeds. Types of weeds. Characteristics of weeds. And weed control. Weed control. In that weed control, integrated weed management. Integrated weed management, एकात्मिक तण व्यवस्थापन. एकात्मिक, integrated. In this method, control of weeds by physical or manual. Physical or manual. It may be again by chemical. आज आपण बघतोय शेतामध्ये गवत न येण्यासाठी तणनाशक फवारतात. हे केमिकल कंट्रोल और केमिकल. और again by biological. Biological means enemies of weeds are cultured. Enemies of weeds. आज आपण बघतोय आपल्या भागामध्ये लातूरच्या आसपास परभणी इथल्या कृषी विद्यापीठाने आपण बघतोय मेक्सिकन
मेक्सिकन बग्स या नावाचे हे कीटक सोडलेले आहेत. आणि हे मेक्सिकन बग्स काय करतात, तुम्ही जर बघितलात बाहेर ग्राउंडवरती गेलात तर फक्त गाजर गवत, जे गाजर गवत आहे त्याच्यावरती ते फीड करतात, त्याच्यावरती ते खातात तुम्हाला दिसतील, त्याच्यावरती वाढलेले ते दिसतील मेक्सिकन बग्स. आणि हे मेक्सिकन बग काय करतील, फक्त गाजर गवत. म्हणजेच काय झालेलं आहे, भारतामध्ये जे आहे ते गाजर गवत किंवा काँग्रेस जास्त वाढलेलं आहे. आणि हे काँग्रेस नियंत्रण करण्यासाठी फॉर कंट्रोल ऑफ दी सच पार्थेनियम सच इन्सेक्ट्स आर रिलीजेस, असे इन्सेक्ट सोडलेले आहेत. मग असे इन्सेक्टच्या सहाय्याने वेगवेगळे वीट कंट्रोल करणे म्हणजेच बायोलॉजिकल मेथड्स. और कल्चरिंग ऑफ ग्रास कार्प कल्चर करणे त्याला म्हणतो आपण वीट कंट्रोल, बायोलॉजिकल वीट कंट्रोल म्हणतो आपण. म्हणजे एखाद्या पॉन्डमध्ये मोठ्या तळ्यामध्ये जर गवत जास्त वाढलं असेल त्या ठिकाणी ग्रास कार्प कल्चर केले तर त्या बऱ्यापैकी जवळपास 70% वीड्स कंट्रोल होते. सच ॲज वीड अँड वीड कंट्रोल. देन नेक्स्ट टॉपिक सीड. पुढचा जो टॉपिक आहे तो सीड. इन दिस डेफिनेशन ऑफ सीड, characteristics of seed, types of germination, epiphyseal, hypophyseal germination or parential germination. These are the information of the germination type. Seed, how they are cultured, which are precautions are taken during the seed preparations. म्हणजे आपण बघतोय आज बघतोय आपण सोयाबीन आज विकतोय आपण 3,000 रुपये किलो दराने, क्विंटल 3,000 क्विंटल दराने. आणि सीड्स घेतो आपण जवळपास 2,500 रुपयेला 20 किलो. विकताना विकतोय आपण 100 किलोला 3,500, घेताना घेतोय आपण 20 किलोला 2,500, म्हणजे 5 पटीमध्ये फरक आहे. आज रोजी बघितलं तर मग फक्त काही प्रिकॉशन्स घेतले जातात, काही काळजी घेतली जातात थोडी. आपण सुद्धा आपल्या शेतातील सोयाबीन्स सीड म्हणून वापरू शकतो. देर आर सम प्रोसिजर्स ऑफ दॅट सीड्स. अँड लास्ट नंबर ऑफ दॅट irrigations. Irrigation and methods of irrigations. Methods of in that irrigation we know that drip irrigation, sprinkler irrigation, yes, such information, simple information. Drip irrigation, sprinkler irrigation, or maybe flooding system. फ्लोडिंग सिस्टम जे आपण खुल्या जमिनीवर पाणी देत असतो, म्हणजे पूर आल्यानंतर जसं पाणी पसरतं त्या पद्धतीने फ्लोडिंग सिस्टम त्याला म्हणतात इरिगेशन. ओके, ठीक आहे.